हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोगसून निर्घुण खून, तिघा हल्लेखोरांची कृत्य। सांगली शहरातील शामराव नगर येथे रात्री सराईत गुन्हेगाराचा तिघांनी भोगसून निर्घुण खून केला। चैतन्य आप्पासाहेब तांदळे, वय 17, राहणार रामनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली असं त्याचे नाव आहे। पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता। चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास शामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता। संबंधित मित्राला सोबत घेऊन शामराव नगरमधून जात असताना या ठिकाणी दबा धरून बसलेल्या 3 सराईत हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला होताच त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मित्राने घटनास्थळावरून पलायन केलं। दरम्यान 3 जणांनी चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला चढवला। चैतन्य तांदळे याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात वर्मी घाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच ठार झाला। चैतन्य तांदळे याचा मारेकऱ्यांसोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता। या वादानंतर मारेकरी त्याच्या मागावर होते। शुक्रवारी रात्री चैतन्य तांदळे हा सापडल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। चैतन्य तांदळे हा ठार झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। चैतन्य तांदळे याचा खून करणाऱ्या 3 संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। संशयितांनी चैतन्य याचा पाठलाग करून हा खून केला। दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली।